तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। चिखला गैरकृत्य प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी। मराठा महासंघासह विविध संघटनांचे एसडीओंना निवेदन। बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यात येणाऱ्या चिखला येथे घडलेल्या कथित गैरकृत्याच्या घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। गावात स्थापित छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कथित विटंबना व हटवण्याच्या प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून काही महिलांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी विविध समाज संघटनांनी केली आहे। अखिल भारतीय मराठा महासंघ, हिंदू राष्ट्र सेना, सकल हिंदू समाज तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले। आंदोलकांनी आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोरात कठोर शिक्षा करावी तसेच घटनेची सखोल व निपक्ष चौकशी करावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। संबंधितांवर पॉस्को, विनयभंग व संघटित गुन्हेगारी सारख्या कठोर कायद्यान्वये कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांना उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या मार्फत सादर करण्यात आला आहे। या माध्यमातून पीडित महिला व ग्रामस्थांना न्याय मिळावा अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जे पुतळ्याला विरोध करणारी घटना या महाजिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये झाली। महाजिजाऊंचं जिल्हा असलेला बुलढाणा जिल्हा आणि या घटनेमुळे सर्व शिवप्रेमी, सर्व सकल हिंदू समाज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणे आणि एखाद्या महिलेचे कपडे फाडूस तर तिला विरोध करणे ही आपली संस्कृती नाही आहे। ज्या लोकांनी घटना केलेली आहे तिचा सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी जे थोर महापुरुषांच्या पुतळ्यासाठी जी परवानगी आहे या परवानगी देताना यात काही कठोर अटी टाकलेल्या आहे। म्हणून जिल्हा स्तरावर एक समिती बनवून कला आणि वास्तुशास्त्र ह्या ज्या दोन परवानग्या आहे ह्या जर दोन परवानग्या जर शिथिल केल्या आणि याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की कुठेही पुतळ्याचा वाद निर्माण होणार नाही। थोर महापुरुषांनी समाजाला एक वेगळी दिशा देऊन शिका, संघटित वा संघर्ष कराप्रमाणेच सर्व थोर महापुरुषांनी चांगली शिकवण दिलेली आहे। या शिकवणीप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीने आचरण केलं पाहिजे। माझी पुन्हा सरकारला विनंती आहे की ज्या नराधमाने कृत्य केलेलं आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी, त्यावर कठोर कारवाई करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा कायदा चालवून त्याला ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी करतो। आमचे नेते माननीय केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव साहेब तिथं जाऊन दोन्ही समाजाला शांततेचं आवाहन करून ज्या लोकांनी घटना केलेली आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी करून हा हिंदू धर्मावर मोठा आघात आहे याचा तीव्र निषेध सुद्धा व्यक्त केलेला आहे। मी पुन्हा मागणी करेन या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून की जिथे जिथे शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायची परवानगी पाहिजे तिथं ताबडतोब सरपंचांनी NOC दिली पाहिजे, त्यानंतर पोलिसांनी NOC दिली पाहिजे, BNC असतील, तहसीलदार असतील, SDO असतील यांनी NOC दिली पाहिजे। हे 15-15 दिवस, 20-20 दिवस, महिना 2-2 महिने, 4-4 महिने हे NOC देत नाही आणि मग शिवभक्तांचा संताप अनावर होतो आणि नंतर मग अशा गोष्टीतून काही विरोधी लोक आम्हाला विरोध करतात। म्हणून माझी पुन्हा एक आग्रह मागणी राहील की आपण सर्वांनी जिथे जिथे शिवभक्त, जिथे जिथे थोर महापुरुषांच्या पुतळ्याची स्थापना होईल तिथे आपण सर्वांनी पुतळ्याला लागणारे सर्व कागदपत्रे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या GR प्रमाणे लवकरात लवकर द्यावे व ज्या दोन कठीण अटी आहे ज्याच्यामध्ये कला आणि वास्तुशास्त्राची परवानगी ही जय जिजाऊ जय शिवराय। आपल्या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे इंग्रज गेल्यानंतर संविधान स्थापित होईल अशी परिस्थिती कायम राहिली। अशा विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणं, त्यांचा पुतळा हटवण्यासाठी तिथं अरावी करणं हे म्हणजे अत्यंत नीच कृत्य आहे, विकृत मानसिकता आहे। अशा समाजकंटकांवर तिथलची परिस्थिती ज्याप्रमाणे त्या महिलांनी व्यक्त केली, संजीवनीताईंनी, त्याप्रमाणे त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायदा, आपला मोक्का तसेच पोस्को अंतर्गत विविध गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे 25 तारखेपर्यंत सर्व समाजकंटकांवर कारवाई न झाल्यास 26 तारखेपासून पाटील जसा आदेश देतील तसेच सकल हिंदू समाज जे एकमत करील त्याप्रमाणे आम्ही पुढील आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू करणार आहोत।
हा सरकारला इशारा देतो. म्हणून सरकारने याची गंभीर दखल घ्यावी व त्वरित 25 तारखेच्या आत त्या समाजकंटकांवर सर्वांवर कारवाई करावी. तसेच महिला अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढलेल्या आहे. त्याबाबत जो फाशीचा कायदा पारित झालेला आहे तो फाशीचा कायदा त्वरित लागू करावा व कठोर कारवाई करावी अशी मी विनंती करतो. जय शिवराय. काय मागणी आहे कशासाठी आपण इथे आलात? नमस्कार, मी पूजा मयूर घाटगे. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. बुलढाणा जिल्ह्यातील तालुका लोणार गाव चिखला या गावामध्ये मागील काही दिवसापासून चालू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आधी बसवण्यात आला आणि नंतर तो हलवण्यासाठी तिथे काही चर्चा आणि सभा सुरू झाल्या. पण तो पुतळा हलवण्यासाठी आपल्या समाजातील काही महिलांनी, काही महिला प्रतिनिधींनी त्याला विरोध केला आणि तो विरोध करत असताना त्या गावातील काही मी तर त्यांना नालायकच म्हणेल अशा माणसांनी त्या महिलांवर जो त्या बाचाबाचीत जो अत्याचार केला, त्यांच्या अंगावरील जे कपडे फाडले, त्यांच्यावर त्यांची जी हालअपेष्टा केली, ती हालअपेष्टा फार निंदनीय होती. कारण महाराष्ट्रात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आपण जो महाराष्ट्र चालतोय, अशा महाराष्ट्रात जर महिलांवर असल्या प्रकारचे अत्याचार होत असतील तर नक्कीच तिथल्या अत्याचार करणाऱ्या आरोपांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही ते उपस्थित झालो आहे निवेदन देण्याकरता. आणि आमची एवढीच मागणी आहे की त्या आरोपांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून यानंतर जर महिलांवर कोणी अत्याचार करू पाहत असेल तर नक्कीच त्याला ती सबकच मिळेल. म्हणून आमची सर्वांची ही विनंती आणि मागणी आहे की त्या नराधमांना किंवा त्या आरोपांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.